अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत। या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत, पण मुख्यमंत्री नाही तर किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही। त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय। काय चाललंय काय हे? इतकं सभागृहामध्ये विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवता सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय। आम्ही खाली मान म्हणून त्या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्षनेते सभागृह अडचण करा अध्यक्ष महोदय। विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये नानाभाऊ अध्यक्ष महाराज विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय, त्या लवकरच इथे येतात। आपण तोपर्यंत चालू करू विरोधी पक्षनेते आपण नानाभाऊ अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो काही सांगितलं की कोण मंत्री कुठे आहेत असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महाराज, आपण कामकाज दिलेलं अध्यक्ष महाराज, कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे। आपली परंपरा राहिली अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता 2 उपमुख्यमंत्री केले, तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज, एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच, म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या व्यवस्थेची मान्यताच नाही या सरकारला असं म्हणायचं का अध्यक्ष महाराज? निरोप पाठवला येतील तोपर्यंत आपण चालू करू विरोधी पक्षनेते। काय गंभीर नाही सरकार? विरोधी पक्षनेते आपण चालू करू। नाही काय चालू करू? पुन्हा पुढे बोलू? कोण आहे ते आरोग्य खात्याचे मंत्री होते तेही गेले, उपमुख्यमंत्री महोदय आलेले, आपण चालू करू। अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे आमची, हे पद्धतच आहे, नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या। किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं? मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत, अनेक बाशिंग बांधून होते, कोट शिवले होते, त्यांना करून टाकायला पाहिजेत। पण आज जे मंत्री आहेत, आम्ही बोलतो, ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 10 मिनिटासाठी सभागृह तहकूब करा, सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा। विरोधी पक्षनेते आलेले आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत, चालू करा आपण। मंत्री महोदय तिथं आपण म्हणतात महसूल मंत्री, आरोग्य मंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे, त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3 प्रश्न दोघांचे आहेत, त्यामुळे ते दोघेही वरच्या सभागृहात आहेत। आणि अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब, आपण जयंत पाटील, आपण जयंतराव, आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले, सिनियर सदस्य आहात, नाना पटोले, आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला, असं काही सांगू नका। नाही, उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं जयंत पाटील साहेब। त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे, आपण भाषण सुरू करावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।